शोध हा कालौद्याचा आज शोध कालौद्याचा आज शोध 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 अशाने काही कमी जास्त झालं म्हणजे? हे वेडाबाई, रत्नाबाई, हे अनमोल रत्न सोडलं तर मी घरात दागिने पैसे काहीही ठेवत नाही, जग जाहीर आहे. आणि तुमच्या मुलाची आणि तुमच्या बायकोची हत्या करण्यात आली आहे. काय? मी हे दागिनेच द्यायला आले होते. मला वाटलं या सगळ्या माहितीमुळे तुम्हाला काहीतरी मदत होईल. ओह गॉड. मॅडम, तुम्ही आलात आणि हे सगळं सांगितलं त्याबद्दल थँक्यू. काय आहे, आमच्या तपासाची नाही तर दिशा चुकली असती. आता या दागिन्यांमुळे आम्हाला योग्य दिशा मिळेल. नीता, यांना घेऊन जा आणि यांचं स्टेटमेंट घ्या. सर. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू सर. रोहित, यांच्या म्हणण्यात तथ्य आहे, पण मृतदेहांकडे बघून तसं काही वाटत नाही. येस सर, कारण त्या घाबरलेल्या पण नव्हत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर कुठलं टेन्शन पण दिसत नव्हतं. सर, डॉक्टरांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय? नाही, ते मी बघतो. तू एक काम कर, हे दागिने त्या विकासजींना नेऊन दे. हां, तेवढेच एक दुःखात फुंकर त्यांच्या. सर. एक्सक्यूज मी सर. शिंदे, सर, हे दागिने तुमच्या मिसेसनी तुमच्या मैत्रिणीकडे ठेवले होते. काल त्या पोलीस स्टेशनमध्ये आल्या होत्या, त्यांनी आणून दिले आम्हाला. सर, काळजी करू नका, आम्ही आरोपीला लवकरात लवकर पकडू. साहेब, माझं एक काम कराल? हे सगळे दागिने घ्या, हवे तर आणखी देतो. त्या गुन्हेगारांना द्या आणि त्यांना म्हणाव, माझी रत्न आणि पियुष तेवढे मला परत करा. स्वतःला सांभाळा. ज्या गोष्टी होऊन गेल्या त्याला आपण काय करू शकतो? काय करू शकत नाही. हो, तुम्ही पोलीस असून काय करू शकत नाही. कोण करेल, कोण करेल, कोण करेल साहेब, कोण करेल? सॉरी सर, पण विश्वास ठेवा, आम्ही अगदी मनापासून प्रयत्न करतोय आरोपी लवकरात लवकर मिळावा. पण इन बिटवीन जर तुम्हाला कुठली हिंट मिळाली तर आम्हाला लगेच कळवा प्लीज. सॉरी ऑफिसर, मी काय करू? माझं मलाच कळत नाही मी काय करावं. खरंच मला काय कळत नाही, काय करू? काळजी घे, स्वतःला सांभाळा. ठीक आहे. लेट्स गो. शिंदे, तुम्ही एक काम करा. हां, तुम्ही या बंगल्यावर नजर ठेवा. चालेल. मला पक्की खात्री आहे की आरोपी एकदा तरी परत घटनास्थळी नक्की येतो. बरोबर आहे सर. आणि आपण आशा करूयात की ती वेळ अजून येऊन गेली नसेल. काय परिस्थिती आहे. घरातले नोकर काही सांगू शकत नाही. स्वयंपाक करणारी बाई आहे, ती आउट हाऊसमध्ये राहते, पण ती म्हातारी आहे, ती बहिरी आहे, तिनेही काही ऐकलं नाही. सगळ्या गोष्टींचा विचार कसा करायचा. बरं, ज्याने कोणी खून केला सर, तो काही क्ल्यू सापडत नाहीये. तो खुनी कोण असावा, तर त्याचा उद्देश काय असावा. पण तसं बघायला गेलं तर दागिनेही चोरलेले नाही आहेत, दागिने पण सापडलेले आहेत. एक्सक्यूज मी सर. सर, हे बघा, म्हणजे एक मी स्केच काढला आहे बंगल्याचा. म्हणजे हा बंगला सर, जर खुनी कुठनेही जरी आला सर तरी तो रत्नाजींना दिसला असता. म्हणजे बंगल्याची सिस्टम आहे तशी. म्हणजे बघा, तो जर या मेन डोरने आला असता तर त्यांना या गॅलरीतनं दिसला असता, राईट.
जर तो या मागच्या बाजूने आला असता तर या रूममधनं दिसला आणि असता. इथे फ्रेंच विंडो पण आहे. करेक्ट सर. म्हणजे कुठनं जरी खून आला तरी तो त्यांना दिसला असता. म्हणजे कुठलाही एक गुप्त रस्ता नाही आहे, सगळे रस्ते ओपन आहे. म्हणजे मला असं वाटतं की जो खुनी आहे एकतर त्याला या बंगल्याची सिस्टम माहिती आहे, आयदर तो रत्नाजींच्या ओळखीचा आहे. यू आर राईट सर. रोहित, हा जो खुनी आहे हा ओळखीचाच इसम असावा या लोकांच्या. सर कारण हे धर, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला आहे सर. आणि पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टप्रमाणे दोघांनाही 1 तास आधी गुंगीचं औषध देण्यात आलं. ओ माय गॉड. याचाच अर्थ या दोघांनी ते औषध घेतलंय ते ओळखीच्या माणसाकडनंच. कारण अनोळखी व्यक्तीकडनं एक वेळेस तो लहान मुलगा घेईल, राईट ते बाई तर नाही घेणार. असं हा बोल. काय नाही. गोंधळून गेलोय आपण फार. एक काम करूया, हां सर. या सगळ्या प्रकाराचा थोड्या वेळाने विचार करू. लेट्स टेक अ ब्रेक. सर. परांजपेच्या मुलाने कंप्लेंट केली होती म्हणून चौकशीसाठी आले. बोला काय झालं? आमचं काय, तुम्ही आमची कामं वाढवून ठेवलीत. आमची कामं गुन्हेगाराने वाढून ठेवलीत. हल्ली फारच चाललंय हे सगळं. हो ना. आता त्या रत्ना जमादारांच्याच केसचं बघा ना, काय झालं त्या केस संदर्भात. अजून काही खुनी मिळालेला नाहीये. तो मुलगा दुर्दैवीच होता. मागच्याच महिन्यात त्याचा ॲक्सिडेंट झाला होता. ब्लडची गरज होती आणि कंडिशन क्रिटिकल होती. वेळेवरती त्या एका सज्जन माणसाने येऊन रक्त दिलं नसतं तर कदाचित तेव्हाच त्याला महिनाही झाला नाही आणि हे सगळं घडलं. आज तो या जगात नाही. आश्चर्य आहे, पण याचा उल्लेख विकास जमादारांनी केला नाही. काय झालं, त्याचं ॲक्सिडेंट झालं होतं हा. आणि मुलाचा जो रक्तगट होता तो विकास किंवा रत्ना दोघांशी मॅच झाला नाही. आम्ही प्रयत्न करून बघितले परंतु काही जमत नव्हतं. फारच इमर्जन्सी होती. अखेर रत्ना मॅडमने त्यांच्या कोणा एका मैत्रिणींच्या मिस्टरांना बोलावलं. वेळेवर येऊन त्यांनी रक्त दिलं म्हणून मुलाचा जीव वाचला. आय सी. ओके चला मी निघते, मला काही काम आठवलंय. ओके पुन्हा भेटूया. चला. सर मला काही गोष्टींची उकल होते. आता बघा ना, तारा मॅडम ज्या इथे येऊन गेल्या होत्या त्या आणि रत्ना दोघीही बेस्ट फ्रेंड आहेत. सर आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे रत्ना आणि विकासच्या मित्रमंडळींना ट्रॅप करायचं. त्यांचं लाईफस्टाईल, त्यांचं रुटीन आणि त्यांचं फॅमिली लाईफ कसं आहे त्याहूनही जास्त रत्नाविषयी छोटी छोटी माहिती आपल्याला इम्पॉर्टंट आहे. यासाठी मी काही नोट्स तयार केल्या होत्या आणि त्या नोट्स तयार करायला मला ताराने खूप मदत केली. सर रत्नाचं अफेअर होतं. हो सर, पण तिचं वडिलांसमोर काही चाललं नाही म्हणून तिने विकास जमादार या श्रीमंत माणसाशी लग्न केलं. पण लग्नानंतरही त्यांच्या भेटीगाठी होत होत्या. तो कोण आहे, कुठे राहतो हे कुणालाच माहिती नाही. मला असं वाटतं सर विकासला या गोष्टीचा संशय आला असेल. आणि सर जेव्हा पियुषचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा एका दुसऱ्या पुरुषाला बोलवणं, ते पण रक्तदानासाठी, हे तुम्हाला काही ऑड नाही वाटत आहे? म्हणजे तिला त्या माणसाचा रक्तगट माहिती होता? हो. ज्या अर्थी तिने अर्जंट फोन केला त्या अर्थी विकास आणि रत्नाचा मुलगा विकासचा नाही आहे सर, कोणा दुसऱ्याचाच मुलगा आहे तो. मला असं वाटतं सर विकासला या गोष्टीचा संशय आला असेल म्हणून त्याने हा प्लॅन केला असेल तर. सर मला असं वाटतं आपण विकासला अटक करायला पाहिजे. म्हणजे 2 गोष्टी होतील. एक तर तो गुन्हेगार असेल तर आपल्याकडला प्रसाद खाऊन तो लगेच गुन्हा कबूल करेल. आणि समजा तो गुन्हेगार नसेल तर जो कोणी खरा गुन्हेगार आहे तो मोकाट सुटेल आणि गाफील गुन्हेगाराला पकडणं आपल्याला जास्त सोपं जाईल. येस युअर राईट. सध्या तरी दुसरा कुठलाच उपाय दिसत नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्रोसेसमध्ये विकासने आपल्याला पियुषच्या ॲक्सिडेंटबद्दल काहीच सांगितलं नाही. राईट सर. ठीक आहे, विकासला अटक करा. सर. शिंदे विकास. विकास सर. अरे मी तुम्हाला नजर ठेवायला सांगितली होती ना. अहो त्याच्याच नजरेवर होतो सर. हां. तुम्ही आता इकडे येणार म्हणून इथे आलो. आता कुठे आहे तो? आता तो त्याच्या मित्राकडे गेलाय. मला पत्ता माहिती आहे सर. चला चला मूव फास्ट. चला. मिस्टर विकास, आम्ही तुम्हाला अटक करायला आलो आहे. अटक? मला? कशासाठी? तुमच्या घरात पडलेला दरोडा आणि खुनामागे तुमचाच प्लॅनिंग आहे असा आम्हाला संशय आहे. आणि एक संशयित गुन्हेगार म्हणून आम्ही तुम्हाला अटक करतोय. का?
काय लावलं हे इन्स्पेक्टर? अहो, घटना घडली त्या दिवशी मी पुण्यात होतो आणि त्याबाबतचे सगळे पुरावे मी अमर साहेबांना दिलेले आहेत. गुन्ह्याच्या वेळी तुम्ही पुण्यात असाले, पण गुन्हा घडविणारे तुम्हीच आहात. कशावरून? तुमच्या मुलावरून. कारण मागच्या महिन्यात तुमच्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला होता, त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने तुमच्या मुलाला रक्तदान दिलं. मग त्या माणसाचा रक्तगट तुमच्या बायकोला माहिती कसा? आलं माझ्या लक्षात आलं. तुम्हाला असं म्हणायचंय की रत्ना चरित्रहीन होती, पियुष माझा मुलगा नव्हता आणि तिचा काटा काढण्यासाठी मी हे सगळं कुभांड रचलंय. ग्रेट इन्स्पेक्टर रोहित, ग्रेट. याच गोष्टीचा तुमचा संशय असेल आणि याच मुद्द्यावरून तुम्ही मला अटक करायला आला असाल ना, तर मग बोलणंच खुंटलं. पियुष आमचा दत्तक पुत्र होता. दत्तक? दत्तक? येस, अडॉप्टेड चाइल्ड. आणि तो दत्तक पुत्र असल्यामुळे त्याचा रक्तगट वेगळा असणं साहजिक होतं. आणि ज्या माणसाने त्याला रक्त दिलं त्याच माणसाने काही दिवसांपूर्वी रत्नाच्या आईलाही रक्त दिलं होतं. त्यामुळे रत्नाला त्याचा रक्तगट माहीत होता. तो तिच्या माहेरच्याच ओळखीचा होता. हे काय बरोबर नाही इन्स्पेक्टर रोहित? तुम्हाला खुनी मिळत नाही म्हणून तुम्ही कसलाही तर्क लावता आणि कोणाच्याही पाठी लागता. नॉट डन. एनिवे, तरी तुम्ही जर म्हणत असाल तर मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे. नको, आय एम सॉरी. त्या खुन्याला पकडा इन्स्पेक्टर. तुम्हाला हवी ती मदत करतो मी. प्लीज, आय रिक्वेस्ट यू. आय एम सॉरी and please take care. Let's go. So. छे, विचार करून करून डोकं बंद पडायची वेळ आली. या केसचा तपास कसा करावा? आपण पुन्हा एकदा विचार करूया. येस सर. बघा, आपण तिघं तिथे पोचलो. करेक्ट. कारण शिंदेचा आपल्याला फोन आला. पण त्याआधी शिंदेला कोणाचा तरी फोन आला होता आणि म्हणून शिंदेने आपल्याला कळवलं. पण शिंदेला कोणाचा फोन आला होता हे त्या माणसाने नाव नाही सांगितलेलं आहे त्याचं. राईट, राईट सर. असा फोन आला होता. मला वाटतं कंट्रोल रूमला विचारूया. प्लीज. कदाचित त्याने जर फोन टॅप केला असेल तर काहीतरी हिंट नक्की मिळेल. कंट्रोल रूम, एक काम कर. इन्स्पेक्टर रोहित बोलतोय. थँक्यू व्हेरी मच सर. कुणाल जनरल स्टोर्स म्हणजे जमादार राहतात जो बंगला आहे ना, पुढचा सिग्नल. ओके. एक्सक्यूज मी, मला एक सांगा, 10-12 दिवसांपूर्वी या PCO वरून पोलीस स्टेशनमध्ये कोणी फोन केला होता? हो सर. हो? इकडचे मोठे साहेब आहेत. कोण? धीरज मोकाशी. धीरज मोकाशी? त्यांनी इथूनच फोन केला होता. तसं सगळं काय आहे त्यांच्याकडे. हां. पण एवढ्या रात्री येऊन कारमध्ये उतरून त्यांनी PCO वरून फोन केलेला मला आठवतंय. ओ माय गुडनेस, धीरज मोकाशी. एक मिनिट सर, मी जरा कन्फर्म करून घेते. या रजिस्टर टाकू मॅडम. 10-12 दिवस. हॅलो, हां इन्स्पेक्टर नीता दळवी बोलते. हां डॉक्टर मला कळेल का त्या रक्तदान करणाऱ्याचं नाव? हां. हो. ओके डॉक्टर, थँक्यू व्हेरी मच. सर, रक्तदान करणाऱ्याचं नाव ही धीरज मोकाशी आहे आणि खून करणारा सुद्धा धीरज मोकाशीच आहे. आपण ताबडतोब त्याला अटक करायला पाहिजे. लेट्स गो. सर एक मिनिट. पण मला काय म्हणायचं आहे, या धीरज मोकाशीचं या केसशी काय संबंध? म्हणजे ज्या दागिन्यांकरता हे सगळं झालंय त्या दागिन्यांहून जास्त किंमत त्याच्या बँकेत आहे. तरी मला असं वाटतं की त्याला संशयित गुन्हेगार म्हणून आपण अटक करायला पाहिजे. मी सरांना कळवतो. लेट्स गो. चला शिंदे. धीरज मोकाशी, आम्ही तुम्हाला रत्ना आणि पियुष जमादारच्या खुनाच्या संदर्भात संशयित गुन्हेगार म्हणून अटक करतोय. काय? हे बघा, मी धीरज मोकाशी आहे. माझा काय संबंध आहे भानगडीशी? आणि काही कसं बोलता? त्या मुलाला वाचवण्यासाठी मी माझं रक्त दिलंय. तुम्ही कसलेही आरोप कसे करता माझ्यावर? हे बघा, हे प्रकरण ना मी वरपर्यंत घेऊन जाईन. मिस्टर मोकाशी,
तुम्हाला वर नेण्यासाठीच हे सगळं चाललंय. आमच्याकडे तुमच्या विरुद्ध पुरावे आहेत. तुम्ही फोन केला ते बघणारे साक्षीदार आहेत. तुमचा आवाज ओळखू शकणारी सिस्टीम आहे आमच्याकडे. त्या रात्री तुम्हीच पोलिसांना फोन केला होतात ना? गुन्हा घडण्याच्या आधीच तुम्ही पोलिसांना फोन कसा काय केलात मिस्टर मोकाशी? सांगू शकाल? हो, हे सगळं मीच केलंय. मी आणि रत्ना एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो. त्या वयात घडू नये ती चूक घडली. रत्ना प्रेग्नंट राहिली. तिच्या वडिलांनी ते मूल अनाथाश्रमात नेऊन सोडलं. मी गरीब होतो, ते त्यांना मान्य नव्हतं. तिचं लग्न जबरदस्तीने विकास जमादारशी करून दिलं. मी उद्ध्वस्त झालो. मी सूड भावनेने पेटून उठलो. मीही 2 वर्षामध्ये विकास इतकीच संपत्ती कमवली. मी एका श्रीमंत मुलीला पटवलं आणि तिच्याशी लग्न केलं. एक दिवस मी रत्नाला भेटलो. त्यात तिची काही चूक नव्हती. तिचं माझ्या खूप प्रेम होतं. हो, ते मूल आम्हा दोघांचं होतं. रत्नाने विकासला पटवून ते मूल दत्तक घ्यायला लावलं. ती त्या मुलाला वाढवू लागली. ते मूल जसं वाढू लागलं तसं तसं मी घाबरू लागलो. जिच्यामुळे मी श्रीमंत झालो. ती माझी बायको. तिचं माझ्यावर प्रेम आहे. तिचा संशय माझ्यावर बळावू लागला. त्यामुळे मी अस्वस्थ होऊ लागलो. त्यातच रत्ना लग्नाचा विषय काढू लागली. मागच्या महिन्यात पियुषचा जेव्हा ऍक्सिडेंट झाला तेव्हा मीच त्याला रक्त दिलं. त्याचवेळी विकास, रत्ना आणि लीनाला माझ्याबद्दलचा भक्कम पुरावा मिळाला. मी अडकत चाललो होतो. मला लीनाला सोडायचं नव्हतं. मग मीच रत्नाला माझ्या मार्गातून दूर करण्याचा निर्णय घेतला. रत्ना, मला तुझ्याशी बोलायचं आहे. हे बघ, आतापर्यंत जसं चाललंय ना तसंच चालू द्यावं असं मला वाटतं. काय? हो, म्हणजे तुझा हा संसार आणि माझा तो. म्हणजे तू मला आणि लीनाला, तुला लाज नाही वाटत? हे बघ, आता फार उशीर झालाय. हे बघ, मी अजून आता या द्विधा मनस्थितीत नाही राहू. आणि जर तुला सांगायला जमत नसेल ना तर मी सांगते ना सगळ्यांना. मग तर ठीक आहे, तू आहेस ना माझ्या बरोबर? ऑफकोर्स मी आहे ना. मी तुझ्याच सोबत आहे म्हणून अगं इथे येतो. आपण सेलिब्रेट करूया. अरे पण काय सेलिब्रेट करणार आहोत आपण? अगं मग काय ज्यूस वगैरे आणणार आहेस की नाही? आणते. हा, हो पियुष. काय ग? हो. पियुष अजून झोपला नाही का? अरे नाही, तो अभ्यास करतोय. हो का? थांब मी आले. हो ये. एक काम कर ना, हा ग्लास पियुषला दे ना. मी रत्नाला आणि पियुषला ज्यूस मधून गुंगेचं औषध दिलं. ती दोघं बेशुद्ध झाली. तेव्हा मी या दोघांचा गळा दाबून मी खून केला. आणि बाहेर येऊन मी पीसी येऊन तुम्हाला फोन केला. त्या दिवशी हिच्या घरी दागिने असणार होते आणि पैसे असणार होते असं तिने मला सांगितलं. लगेच मी राम्याला कळवलं. राम्या म्हणजे गुंड. त्याला मी सांगितलं की या घरामध्ये दागिने आणि पैसे आहेत. तू मागच्या दाराने जा आणि दागिने व पैसे घेऊन पळून ये. त्याला संशय आला नाही, कारण माझं हेच काम आहे. मी प्रतिष्ठित माणसांच्या तिजोऱ्यांचे हिशोब गुंडांना देतो आणि त्यातून मी माझा हिस्सा मिळवतो. त्याला मी लिंक दिली
तो त्याचं काम करणार होता. मला खुणाचा आळ राम्यावर घालायचा होता. म्हणजे तुम्ही जेव्हा तिथे जाल तेव्हा तुम्हाला रम्या मिळाला असता. रम्या पोचला पण त्याला दागिने मिळाले नाहीत. मी त्याला काही रक्कम दिली आणि त्याचं तोंड गप्प केलं. काय बोलावं तुमच्याबद्दल मिस्टर मोकाशी. भावनेच्या भरात गुन्हा घडला तर एक वेळ समजू शकतो, पण तुम्ही स्वतःच्या मुलाला प्लॅन करून मारलंय. नराधम आहात तुम्ही, नराधम. तुम्हाला जास्तीत जास्त शिक्षा व्हायला हवी. शिंदे 8 टाक्याला. आणि त्या राम्यालाही पकडायला हवा. सर एक चूक लपवण्यासाठी अनेक चुका घडू शकतात. त्यांचं परिमार्जन मोठ्या गुन्ह्यात होऊ शकतं. म्हणूनच पहिलीच चूक मान्य करून त्याचं प्रायश्चित्त घेणं हाच सगळ्यात सोपा आणि योग्य मार्ग आहे. जर मला नकार दिलास ना तर याचे परिणाम फार वाईट होतील.